हॅलो, मी अश्विनी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की गाजराचं गोड थालीपीठ कसं करायचं. त्यासाठी मी इथे 5 गाजरं घेतलेली आहेत. त्याचा बराच म्हणजे 1-2 वाट्या खीस होऊ शकतो. त्यानंतर त्याच्या निम्मा गूळ आपल्याला लागणार आहे. आता मी गाजर खिसती आहे. गाजर मोठे असल्यामुळे खीस बराच व्हायला लागला आहे. असा भरपूर खीस इथे झाला आहे. 2 वाट्यांपेक्षा जास्त खीस इथे झालेला आहे. काही वेळेला गूळ गोड आगोड अशा पद्धतीचे गूळ असतात, तर हा सेंद्रिय गूळ आहे आणि तो खूप गोड आहे. त्यामुळे मी निम्मा गूळ घेतला आहे आणि तोही मी किसून घेते आहे. इथे गूळ किसल्यावर मी न शिजवता तो गूळ आणि खिसलेलं गाजर दोन्ही एकत्र करते, तसंच मिक्स करते आणि गाजराचा जो ओलावा असतो त्यात गूळ मिक्स होतो आणि त्यामुळे पाणी सुटतं. अशा पद्धतीने पाणी इथे सुटलेलं आहे आणि ह्या एकत्रित मिश्रणात जेवढं पीठ मावेल तेवढं आपल्याला घालायचं आहे. तर इथे अंदाजाने मी 3 मोठे चमचे कणिक घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला पाहिजे तर आपण थोडंसं तांदळाचं पीठही घालू शकतो. आता मी ह्या मिश्रणामध्ये पीठ घालून कणिक मळायला लागलेली आहे. आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. असा माझा गोळा मळून इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. मी शक्यतो कुठल्याही स्वयंपाक करताना तवा जेव्हा लागतो तेव्हा लोखंडी तवा वापरते. मी असा मोठा गोळा करून घेतला आहे. भाकरीपेक्षाही थोडासा भाकरीला जेवढा गोळा लागतो त्याच्यापेक्षाही थोडासा मोठा किंवा आपल्या अंदाजानुसार आपण घेऊ शकतो. आणि तव्याला मी तेल लावून घेतले आणि त्यात आता मी इथे आपण थालीपीठ जसं थापतो तसं थापते. थोडंसं घट्ट होतं कारण आपण कणकेत मळलं आहे आणि पाणी न घातल्यामुळे आपल्याला थोडंसं तो घट्ट लागणार आहे. अशा पद्धतीने अतिशय पातळ आपण हे थालीपीठ थापू शकतो. त्यानंतर मी गॅस लावलेला आहे आणि तव्यावर थालीपीठावर झाकण लावलेलं आहे, बंद करून ठेवलं आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला कमी फ्लेमवर ठेवायचं, नंतर मध्यम करायचं आहे. त्यानंतर उलटून बघायचं. त्यानंतर थोडंसं कडेकडेनी आपल्याला बघायचं आहे की थालीपीठाला रंग आला आहे का किंवा ते शिजलं आहे का खालच्या बाजूनी. पण जर अजून कच्चं वाटत असेल तर आपल्याला परत एकदा झाकण लावून ते ठेवायचं आहे. आणखी 1-2 मिनटांनी म्हणजे साधारण 4 ते 5 मिनटांनी खालच्या बाजूनी थालीपीठ तयार झालेलं असतं. हे पहा, हे अशा पद्धतीने मी सगळीकडून त्याला सोडवून घेतलं आणि उलटलेलं आहे. आता दोन्ही बाजूनी ते चांगलं भाजलं गेलेलं आहे, खरपूस भाजलं गेलेलं आहे. आणि आता मी हे सर्व करते आहे. सर्व करताना त्यावर तूप घालायचं विसरायचं नाही. साजूक तूप जर घातलं तर चवीला स्वादाला खूप छान लागतं आणि त्याशिवाय पचनालाही चांगलं. त्यामुळे तूप घालून मी आता सर्व करते आहे आणि मी सगळ्यांना देऊन मीही खाणार आहे. तुम्हीही या. धन्यवाद.